नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी अकॅडमीच्या क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भूगोल या विषया अंतर्गत एक अत्यंत असा महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत, ज्या घटकाचं नाव आहे नदी प्रणाली. आणि नदी प्रणाली या घटका अंतर्गत आपण सिंधू नदी प्रणाली आणि गंगा नदी प्रणाली या दोन नदी प्रणालींचा अभ्यास करणार आहोत. आणि हा अभ्यास देखील आपण नकाशाच्या माध्यमाने करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला हा नकाशा दिसत आहे पहा, भारताचा नकाशा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला नकाशाचं नाव आहे पहा, प्रमुख नद्या व सरोवरे. तर भारतातील प्रमुख नद्या आणि सरोवरे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. नद्यांची लांबी, रुंदी, विस्तार, त्या कुठून उगम पावतात, कुठे मिळतात, तर या अशा स्वरूपाचा हा नकाशा आपल्याला येथे दिसत आहे. प्रामुख्याने आजच्या क्लासमध्ये आपण दोन नदी प्रणालींचा अभ्यास करणार आहोत, ज्या अत्यंत महत्त्वाची भूमिका भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये बजावतात. विद्यार्थी मित्रांनो, पाणी हा असा घटक आहे किंवा जल संसाधन हा असा घटक आहे की त्याचा देशाच्या इतिहासावर म्हणा, भूगोलावर म्हणा आणि भवितव्यावर देखील परिणाम होत असतो. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्वच दृष्टींनी नद्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. आपण इतिहासामध्ये शिकलो पहा की जेवढ्या काही विकसित संस्कृती आहेत, विकसित शहरे आहेत, विकसित प्रदेश आहेत, ते सर्व नद्यांच्या काठावर प्रगत झालेली आपल्याला दिसून येतात. तर चला आपण आता मुख्य भागाकडे वळूया, सिंधू नदी प्रणाली आणि गंगा नदी प्रणाली. विद्यार्थी मित्रांनो, जर कोणताही घटक आपल्याला चांगल्या प्रकारे समजावून घ्यायचा असेल आणि विशेषतः त्यामध्ये भूगोलाचे घटक असतील, त्यामध्ये नद्या असतील, तर तो घटक अगोदर आपण नकाशावर जर समजावून घेतला तर ते जास्त आपणासाठी फायदेशीर असतं. आगामी काळामध्ये त्याचा जे काही विस्मरण आहे ते सहजासहजी आपल्याला होत नाही. तर या ठिकाणी पहा आपण, या ठिकाणी आपल्याला हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये सिंधू नदी दिसते पहा. या ठिकाणी स्पष्टपैकी दिसत आहे सिंधू नदी. आता ही सिंधू नदी कोठून कोठे मिळते हे सहज आपल्याला दिसून येतं. ही इकडे पश्चिमेकडे वाहत जाते पहा, पाकिस्तानकडे वाहत जाते आणि ती पाकिस्तानामध्ये जाऊन पाकिस्तानामध्ये प्रवेश करून ती नदी या ठिकाणी पहा आपल्याला इकडे दिसत आहे पहा, अरब सागराला ही सिंधू नदी मिळते. एकूण जर लांबीचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर सिंधू नदीची लांबी ही गंगा नदीच्या लांबीपेक्षा प्रचंड प्रमाणावर जास्त आहे. गंगा नदीची लांबी आहे पहा 2510 किलोमीटर आणि सिंधू नदीची लांबी आहे पहा 3180 किलोमीटर. परंतु गोष्ट अशी की भारताची फाळणी झाली, भारत विभागला गेला आणि सिंधू नदीचा जास्तीत जास्त विस्तार पाकिस्तानमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी पहा सहजपणे आपल्याला दृष्टीस पडतंय पहा, रावी, चिनाब, झेलम, सतलज या सर्व नद्या नंतर येऊन या सिंधू नदीच्या प्रवाहाला मिळतात. या ठिकाणी पहा चिनाब नदी आहे, ही चिनाब नदी समोर वाहत जाते, तिला झेलम, इकडे सतलज नदी मिळते आणि अशा प्रकारे या सर्व नद्या पाकिस्तानमध्ये किंवा पाकिस्तानामध्ये या सिंधू नदीच्या प्रवाहाला मिळतात आणि सिंधू नदीचा प्रवाह पुढे वाहत जाऊन किंवा पुढे जाऊन तो या ठिकाणी अरब सागराला मिळालेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर भारताचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी गंगा नदी दिसत आहे. गंगा नदीचं क्षेत्र आहे. गंगा नदी ही भारतातील सर्वात जास्त मोठी नदी म्हणा, सर्वात जास्त लांबीने नदी म्हणा, तर ही गंगा नदी सर्वात जास्त लांब नदी आहे. गंगा नदीची लांबी आहे पहा 2510 किलोमीटर. या ठिकाणी पहा कुमाऊ हिमालय जो आहे, कुमाऊ हिमालयाचा जो प्रदेश आहे, या ठिकाणी गंगोत्री या हिमनदीपासून या ठिकाणी पहा स्पष्टपणे तुम्हाला दिसतंय पहा की नैनिताल हे नाव आहे आणि नैनितालच्या वर गंगोत्री हे स्पॉट दिसत आहे पहा, इथं सिम्बॉल आहे. या ठिकाणी गंगोत्री या हिमनदीपासून या ठिकाणी गंगा नदी उगम पावते. ती या ठिकाणी वाहत 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 समोर येते आणि आपल्याला तिच्या ज्या प्रमुख उपनद्या आहेत त्या देखील आपल्याला मिळतात पाहायला मिळतात. या ठिकाणी पहा यमुना नदी आहे, यमुना नदी, त्याच्यानंतर इकडच्या बाजूने पहा चंबळ आहे, त्याच्यानंतर बेटवा आहे, केन आहे, शोन आहे. या सर्व नद्या या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. प्रमुख नदीचा जर विचार केला तर यमुना नदी ही गंगा नदीला अलाहाबाद या ठिकाणी येऊन मिळते पहा.
पुन्हा एकदा लक्षात घ्या, गंगा नदी ही यमुना नदीला अलाहाबाद या ठिकाणी येऊन मिळते. पहा या ठिकाणी पहा, यमुना नदी इकडून वाहत येते गंगेला समांतर आणि त्याच्यानंतर यमुनेला मिळतात. पहा यमुनेच्या उपनद्या आहेत चंबळ, बेटवा, केन. ह्या नद्या चंबळ, बेटवा, केन या नद्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत. या ठिकाणी या नद्या ज्या काही आहेत तर या नद्या यमुना नदीला मिळतात. यमुना नदीचं पात्र मोठं होत आहे आणि यमुना नदी या ठिकाणी अलाहाबाद या ठिकाणी गंगेला येऊन मिळते आणि गंगेला येऊन मिळाल्याच्या नंतर तिचा विस्तार वाढत जातोय. त्याच्यानंतर इकडच्या बाजूने जर आपण उत्तर बाजूने जर आपण विचार केला तर पहा या ठिकाणी शारदा आहे, घागरा आहे, गंडक आहे, कोसी आहे. या घागरा, गंडक, कोसी ह्या पहा आपली पात्र बदलण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध नद्या आहेत. यांचं पात्र कोठून कोठे वाहील हे सांगता येत नाही आणि अतिशय धक्कादायक यांचं वर्तन असतं. दरवर्षी पात्र बदलतात. ह्या कोसी आणि घागरा या अत्यंत हानिकारक अशा नद्या आहेत. त्यांच्या जलाचा उपयोग भारतासाठी होतो हे जरी सत्य असलं तरी दरवर्षी अपरिमित हानी या नद्या करत असतात. आता पहा या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे की अलाहाबाद येथे गंगा आणि यमुनेचा संगम होतो. त्याच्या अगोदर येऊन मिळणाऱ्या नद्या आणि त्याच्या नंतर येऊन मिळणाऱ्या नद्या पहा या ठिकाणी चंबळ, बेटवा, केन, शोन ह्या यमुनेला मिळतात. यमुना या ठिकाणी अलाहाबाद येथे गंगेला मिळते आणि यानंतर मात्र अलाहाबादच्या नंतर या ठिकाणी घागरा आहे, गंडक आहे, कोसी आहे या नद्या गंगा नदीला मिळतात. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला हुगळी दिसत आहे. पहा या ठिकाणी गंगेचा एक प्रवाह या ठिकाणी गंगेपासून वेगळा होतो आणि बंगालच्या उपसागराला ही गंगा नदी मिळते. पहा सिंधू नदी अरब सागराला मिळाली पाकिस्तानात वाहत जाऊन आणि गंगा नदी मात्र गंगोत्री या हिमनदीपासून उगम पावून समोर वाहत जात ती बंगालच्या उपसागराला मिळते. त्याच्या उपनद्याही आपण पाहिल्या सविस्तरपणे आपण पाहणार आहोत नंतर. त्याचप्रमाणे या घागरा, गंडक, कोसी या ज्या पात्र बदलणाऱ्या नद्या आहेत ह्या पात्र का बदलतात, त्याच्या मागची कारणं कोणती आहेत याचा देखील आपण स्पष्टपणे आढावा घेणार आहोत आणि निश्चितपैकी खात्री आहे मला की हा क्लास पाहिल्याच्या नंतर नदी प्रणालीवर तुम्हाला जास्त अभ्यास करण्याची गरज लागणार नाही. तर या ठिकाणी आपण हुगळी हा प्रवाह गंगेपासून वेगळा होतो आणि तो नंतर बंगालच्या उपसागराला मिळतोय पहा. आणि गंगा नदी मात्र या ठिकाणी वेगवेगळ्या वितरिकांनी गंगा नदी एका पात्राने बंगालच्या उपसागराला मिळत नाही हे पहिल्यांदा ध्यानात घ्या. गंगा नदी वेगवेगळ्या वितरिकांनी वेगवेगळ्या लहान लहान प्रवाहांनी शेवटच्या टप्प्यामध्ये बंगालच्या उपसागराला मिळते. का तर विद्यार्थी मित्रांनो सागराला येणारी भरती आणि ओहोटी त्यासाठी कारणीभूत असते. ज्यावेळेस सागराला भरती येते त्यावेळेस गंगा नदीचं पाणी पाठीमागं लोटलं जातं, त्याच्यावर प्रेशर क्रिएट होतो, प्रेशर तयार होतो आणि बिकॉज ऑफ दॅट विद्यार्थी मित्रांनो त्याच कारणामुळे नदीचं पाणी हे पात्राच्या दिशेने पाठीमागे ढकललं जातं आणि त्यामुळे या ठिकाणी गंगा नदी एका मुखाने बंगालच्या उपसागराला न मिळता ती अनेक मुखांनी या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते. त्याच्यानंतर आपण आता थोडा वेगळा अभ्यास करूया, याला आपण सविस्तरपणे समजावून घेऊया. तर प्राकृतिक पर्यावरणातील जल या घटकास अनन्यसाधारण असे महत्व आहे. पाऊस हा पाण्याचा एकमेव प्राथमिक स्रोत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत म्हणजे काय किंवा द्वितीयक स्रोत म्हणजे काय तर ते देखील या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होत आहे. तर पाऊस हा पाण्याचा एकमेव प्राथमिक स्रोत आहे. अशा स्वरूपाची जी काही प्रश्न आहेत अगदी फुलटॉस प्रश्न असतात. क्रिकेटचा जर विचार केला तर फुलटॉस बॉल असतो, मारायलाही सोपा असतो, परंतु आपण त्याला सोपा समजून कधी कधी या ठिकाणी क्लीन बोल्ड होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा की पाण्याचा एकमेव प्राथमिक स्रोत आहे तो म्हणजे पाऊस. त्यानंतर पाण्याच्या द्वितीयक स्रोतांचा किंवा सेकंडरी सोर्सचा जर विचार केला तर नद्या, हिमनद्या, सरोवरे ही पाण्याची द्वितीय स्रोत
आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नद्यांचं बायफर्केशन किंवा नद्यांचं वर्गीकरण या अंतर्गत नद्यांचे उगमस्थान व त्यांच्या प्रवाहाचा शेवटचा टप्पा यांचा विचार करता भारतीय नद्यांचे वर्गीकरण 2 गटांत केले जाते. एक आहेत पहा हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि दुसऱ्या आहेत पहा द्वीपकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या. तर हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांची आता आपण प्राथमिकतेने माहिती पाहूया. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये प्रामुख्याने गंगा नदी प्रणाली, ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली आणि सिंधू नदी प्रणाली या प्रमुख नदी प्रणाली आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या जलसंसाधनाच्या दृष्टीने किंवा पाण्याच्या स्रोताच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आणि अतिशय सुपीक अशा भूमी निर्माण करणाऱ्या नद्या आपल्याला दिसून येतात. त्यांची काही वैशिष्ट्यांचा देखील आपण अभ्यास करूया. सोपी आहेत. या नद्या लांबीने जास्त असून 12माही आहेत. आपण पाहिलंय पहा 2510 किलोमीटर लांबी असणारी गंगा नदी ही भारतातील सर्वात लांबीची नदी आहे. त्याचप्रमाणे सिंधू नदीची लांबी 3180 किलोमीटर जरी असली तरी भारतातील लांबी मात्र तिची कमी आहे. त्यानंतर या नद्यांना अनेक उपनद्या आहेत. या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड प्रमाणावर हिमवृष्टी होते. उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळते, त्यामुळे उन्हाळ्यात या हिमनद्यांना किंवा हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना प्रचंड प्रमाणावर पूर येतात. उत्तर भारतात प्रचंड गाळाचे संचयन होऊन सुपीक अशा गाळाच्या मैदानांची निर्मिती ह्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे मोठे जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने या नद्या अत्यंत उत्तम स्वरूपाच्या आहेत. मोठी पात्रे व संथ प्रवाहामुळे जलवाहतुकीसाठी देखील या नद्या उपयुक्त आहेत. तर आपण आता प्रथमतः सिंधू नदी प्रणालीचा विचार करूया. सिंधू नदीचा उगम चीन मधील तिबेट भागात मानसरोवराजवळ होतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नकाशावर हे स्थान शोधत चला, ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त काळ या कन्सेप्ट आपल्या स्मरणामध्ये राहतील. तर सिंधू नदीचा उगम चीन मधील तिबेट भागात मानसरोवराजवळ होतो. ही नदी भारताच्या जम्मू व काश्मीरच्या प्रदेशात प्रवेश करते. सिंधू नदीचे खोरे हे हिमाद्री रांगांच्या उत्तरेला असलेले आपल्याला दिसून येते. सिंधू नदीची एकूण लांबी 3180 किलोमीटर असली तरी तिचा भारतातील प्रवाह मार्ग हा अत्यंत कमी आहे. नंतर ती पाकिस्तानात वाहत जाऊन अरब सागराला मिळते. त्याचप्रमाणे सिंधू नदीच्या वरच्या टप्प्यामध्ये श्लोक, झास्कर, गिलगिट या भारतीय प्रदेशातील सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. श्लोक व तिच्या नद्यांमुळे काराकोरम रांगांतील हिमनद्यांमुळे या सिंधू नदीला प्रचंड प्रमाणावर पाण्याचा पुरवठा होतो. नंगा पर्वताला वळसा घालून सिंधू नदी पाकिस्तानात प्रवेश करते आणि नंतर सरते शेवटी ती अरब सागराला मिळते. पहा, सतलज ही सिंधू नदीची प्रमुख उपनदी आहे. ही आता या ठिकाणी भारताच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. पहा, सतलज ही सिंधू नदीची प्रमुख उपनदी आहे. मानसरोवराजवळील राकस सरोवरातून या सतलज नदीचा उगम होतो किंवा त्या ठिकाणी ही नदी उगम पावते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, सतलज नदीचा उगम कोठे होतो तर मानसरोवरापासून जवळील राकस सरोवरामधून या सतलज नदीचा उगम होतो. हिमाचल प्रदेश व पंजाबातून वाहत जाऊन सतलज नदी पाकिस्तानात सिंधू नदीला मिळते. झेलम, चिनाब, रावी, व्यास, सतलज या नद्यांचा उगम देखील हिमालयात होतो. रावी नदी हिमाचल प्रदेशात उगम पावून नंतर पाकिस्तानात मिळते. तर पाकिस्तानामधील लाहोर हे शहर या ठिकाणी एक आपल्याला ध्यानात घ्यावे लागेल. आपल्याला कोरिलेशन दुसऱ्या विषयाशी असणं आवश्यक असतं. पहा, तर या ठिकाणी एक महत्वाचं आहे, रावी नदीचं भारतीय इतिहासात अतिशय महत्व आहे. लाहोर हे पाकिस्तानात असलेलं सध्याचं शहर रावी नदीच्या तीरावर वसलेलं आहे. ज्यावेळेस आपण इंडियन नॅशनल काँग्रेसचा इतिहास पाहतो, वेगवेगळे ठराव, वेगवेगळे मसुदे, अधिवेशनं पाहतो, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी लाहोरचा उल्लेख येतो. तर लाहोर हे शहर रावी नदीच्या तीरावर वसलेलं आहे. पहा, आणखी एक कन्सेप्ट आपण पाहूया सहज जाता जाता. तर झेलम, चिनाब, रावी, व्यास आणि सतलज यांच्या नावावरून पंजाब हे भारतातील जे राज्य आहे त्याला नाव मिळालेलं आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर पंज म्हणजे 5 आणि आब म्हणजे पाणी. तर 5 नद्यांचं पाणी ज्या भूमीला सिंचित करतं
ती भूमी म्हणजे पंजाबची भूमी. आणि मग त्या 5 नद्या कोणत्या आहेत पहा, तर झेलम, चिनाब, रावी, व्यास आणि सतलज. व्यासला ब्यास सुद्धा म्हणतात. मराठी हिंदीचा हा फरक आहे. त्यानंतर पहा, ही नदी हिमालय पर्वतात उगम पावते आणि आफ्टर दॅट ती वाहत जात पाकिस्तानास मिळते. आपण तिच्या उपनद्या पाहिल्या, श्लोक, झास्कर, गिलगिट. त्याचप्रमाणे झेलम, चिनाब, रावी, ब्यास ह्या देखील त्याच्या उपनद्या आहेत. त्यानंतर आता आपण हिमालयात उगम पावून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांविषयी माहिती पाहू. आणि या नद्यांची जी काही शिरोमणी आहे, प्रमुख नदी आहे, तर ती आहे पहा गंगा नदी प्रणाली. भारताची राष्ट्रीय नदी म्हणून सुद्धा या नदीला दर्जा मिळालेला आहे. हे देखील या ठिकाणी आपण महत्वाचं लक्षात घेणं आवश्यक आहे. कुमाऊ हिमालयामध्ये गंगोत्री या ठिकाणी ही नदी उगम पावते. एकूण लांबी आहे पहा 2510 किलोमीटर. या दोन गोष्टी या पॉइंट मधून ध्यानात घ्या. तर कुठे उगम पावते, तर गंगा नदीचा उगम कुमाऊ हिमालयात गंगोत्री या हिमनदीपासून होतो आणि तिची लांबी आहे पहा 2510 एवढी 2510 किलोमीटर एवढी प्रचंड हिची लांबी आहे. त्यानंतर हा जो काही मुद्दा आहे खूप वेळेस परीक्षांमध्ये चर्चेला गेलेला आहे, खूप वेळेस परीक्षेला आलेला आहे. MPSC ची मेन्स असो, प्री असो, PSI असो, STI असो, त्या ठिकाणी हा देखील मुद्दा आलेला आहे की गंगा नदी मैदानी प्रदेशात कुठे प्रवेश करते, तर गंगा नदी ऋषिकेश या ठिकाणी मैदानी प्रदेशात प्रवेश करते. हे आपण प्रकर्षाने ध्यानात घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी कन्फ्युजन क्रिएट होण्याचा एक प्रश्न असतो पहा, की गंगा नदी मैदानी प्रदेशात कुठे प्रवेश करते, तर ती ऋषिकेश या ठिकाणी. आणि गंगा नदी आणि यमुना नदीचा संगम कुठे होतो, तर अलाहाबाद या ठिकाणी. त्याचप्रमाणे ती विंध्य पर्वतात उगम पावून यमुना नदीस मिळणाऱ्या चंबळ, बेटवा, केन आणि शोन. आता या ठिकाणी मी मगाशीच तुम्हाला नकाशावरून सांगितलं पहा, चंबळ, बेटवा आणि ह्या केन आणि शोन या काही ज्या नद्या आहेत ह्या यमुना आणि गंगा यांच्या संगमाच्या अगोदर मिळतात. म्हणजे अलाहाबादच्या अगोदर गंगेस मिळणाऱ्या या नद्या आहेत. पुन्हा एकदा म्हणजे यमुनेला मिळणाऱ्या नद्या आहेत. म्हणजे अर्थात यमुना नदी ही कोणाला मिळते, तर गंगेला मिळते अलाहाबाद या ठिकाणी. म्हणजे हे अलाहाबादच्या अगोदरचं प्रकरण आहे. हे या ठिकाणी आपण ध्यानात घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी यमुना नदी अलाहाबाद या ठिकाणी गंगा नदीला मिळते आणि या ठिकाणी पहा ऋषिकेश या ठिकाणी मैदानी प्रदेशात प्रवेश करते. या दोन मुद्द्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट होण्याची शक्यता असते. दोन मुद्दे अलग अलगपणे आपण ध्यानात ठेवा. याखेरीज घागरा, गंडक, कोसी या देखील हिमालयात उगम पावून नंतर गंगा नदीस मिळतात. या नद्या गंगा आणि यमुनेच्या संगमानंतर मिळणाऱ्या म्हणजे अलाहाबाद नंतर मिळणाऱ्या नद्या आहेत घागरा, गंडक आणि कोसी. घागरा, गंडक आणि कोसी या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर पंखाकृती मैदानांची निर्मिती झाली आहे. पहा या ठिकाणी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कोणत्या नद्यांनी आपल्या शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी पंखाकृती मैदानांची निर्मिती केली आहे, तर त्या या ठिकाणी महत्वाचं आहे की घागरा, गंडक आणि कोसी या नद्यांनी हिमालयाच्या ज्या अलीकडच्या रांगा आहेत, दक्षिणेकडील रांगा, त्यांना आपण शिवालिक टेकड्या असं म्हणतो. या शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी पंखाकृती मैदानांची निर्मिती केली आहे. आणि मगाशीच मी जो नकाशा दाखवत असताना उल्लेख केला की कोसी आणि गंडक या नद्या त्यांच्या पात्र बदलण्याच्या किंवा प्रवाह बदलण्याच्या गोष्टीसाठी किंवा प्रवृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्याला दिसून येतात. दोन नद्या आहेत कोसी आणि गंडक. अत्यंत प्रचंड प्रमाणावर हानी या नद्या प्रतिवर्षी करत असतात. आता ह्या नद्या पात्र बदलतात असं मी म्हटलं, मग का बदलतात, तर त्याचं आपण आता कारण पाहूया. त्यांचं प्रवाह बदलण्याचं प्रमुख कारण असं की पंखाकृती मैदानात या नद्यांचे प्रवाह अनेक प्रवाहांत विभागले जातात आणि यातील एखादा प्रवाह अत्याधिक जलसाठ्यामुळे किंवा अत्याधिक पाण्याच्या प्रेशरमुळे आपला मार्ग सोडून भलतीकडेच धावू लागतो. म्हणजे ह्या काय करतात, तर आपला मार्ग त्या सोडतात. पाण्याचा प्रवाह, पाण्याचा प्रेशर वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. हिमालय पर्वतात गंगा नदीची पूर्वेकडील उपनदी आहे पहा महानंदा. तर हा देखील येथे एक महत्वाचा सब पॉइंट आहे की हिमालय पर्वतात गंगा नदीची पूर्वेकडील उपनदी कोणती, तर ती आहे महानंदा.
शेवटच्या प्रदेशामध्ये गंगा नदीपासून तिचा हुगळी हा प्रवाह स्वतंत्रपणे वाहू लागतो. हे आपण नकाशामध्ये पाहिलेलं आहे बा. नकाशाच्या पूर्व बाजूला जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला हुगळी दिसते आणि या हुगळीपासून म्हणजे हुगळी हा जलप्रवाह गंगा नदीपासून सेपरेट होतोय, त्याचं सेपरेशन होतंय आणि तो स्वतंत्रपणे नंतर बंगालच्या उपसागराला मिळतो. पुढे गंगा नदी बांगलादेशात प्रवेश करते आणि तिला ब्रह्मपुत्रा नदी येऊन मिळते. बंगालच्या उपसागरास मिळताना गंगा नदी मात्र अनेक वितरकांनी किंवा अनेक लहान लहान प्रवाहांनी बंगालच्या उपसागरास मिळते. नकाशा दाखवत असतानाच मी आपणास सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो की ही नदी अनेक वितरकांनी मिळण्याचं कारण काय आहे. बंगालच्या उपसागराला ती एकाच प्रवाहाने मिळू शकते, मग एवढे प्रवाह बायफर्केट होण्याचं, वेगवेगळे होण्याचं नेमकं कारण काय आहे. तर याचं प्रमुख कारण आहे पहा, सागरी लाटा किंवा सागर जलाचा जो काही प्रेशर असतो, दबाव असतो, भरतीचा जो दबाव असतो, प्रेशर असतो, ते याचं प्रमुख कारण आहे. गंगा नदीच्या पाण्याला हे समुद्राचं पाणी भरती येत असताना पाठीमागच्या बाजूला ढकलतं आणि बिकॉज ऑफ दॅट या ठिकाणी गंगा नदी एका मुख्य प्रवाहाने बंगालच्या उपसागराला न मिळता ती अनेक प्रवाहांनी बंगालच्या उपसागराला मिळते. तर आपण आता सर्वात महत्वाचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे आपण काय शिकलो. तर आपण काय शिकलो याच्यामध्ये आपण आतापर्यंत जे काही दोन नदी प्रणाली पाहिल्या, गंगा नदी प्रणाली, सिंधू नदी प्रणाली, यांचा आपण आढावा घेणार आहोत. ते आपल्याला खरोखर समजलं किंवा नाही ते आपण आता प्रश्नोत्तर रूपाने पाहूया. पाण्याचे प्राथमिक स्रोत कोणते हा पहिला प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचा एकच प्रायमरी सोर्स आहे, एकच प्राथमिक स्रोत आहे, तो म्हणजे पाऊस. त्याच्यानंतर पाण्याचा सेकंडरी सोर्स किंवा द्वितीय स्रोत कोणता. तर नद्या, हिमनद्या, सरोवरे हा पाण्याचा द्वितीय स्रोत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतातील नद्यांचे वर्गीकरण किती गटात केले जाते. तर भारतीय नद्यांचे वर्गीकरण 2 गटामध्ये केले जाते. तर त्या 2 गट कोणते. तर हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि द्वीपकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या, अशा प्रकारे 2 गटांमध्ये भारतीय नद्यांचे वर्गीकरण केलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, सिंधू नदीचा उगम कुठे होतो. तर चीन मधील तिबेट भागात मानसरोवराजवळ. पुन्हा एकदा लक्षात घ्या, सिंधू नदीचा उगम कुठे होतोय. 3180 किलोमीटर लांबीची ही सिंधू नदी आहे. सिंधू नदीचा उगम चीन मधील तिबेट भागात मानसरोवराजवळ होतो. त्यानंतर 6वा प्रश्न आहे पहा, सिंधू नदीची एकूण लांबी किती. 3180 किलोमीटर एवढी प्रचंड लांबी या सिंधू नदीची आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या. तर श्लोक, झास्कर, गिलगिट आणि सतलज या प्रमुख नद्या या सिंधू या नदीच्या आहेत. त्यानंतर बऱ्याचदा चर्चिले गेलेला प्रश्न आहे पहा, सतलज नदी कोठे उगम पावते. तर सतलज नदी ही मानसरोवराजवळील राकस सरोवरात उगम पावते. कोणत्या सरोवरामध्ये. पुन्हा एकदा लक्षात घ्या, तर मानसरोवराजवळील राकस सरोवरात ही सतलज नदी उगम पावते. सतलज नदीविषयी आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत. सतलज नदी ही भारतासाठी अत्यंत लाभप्रद आणि जीवनदायिनी आहे. सतलज नदीवर भाकरा, नानगल ही धरणे आहेत. हे देखील आपण नंतरच्या भागात पाहणार आहोत. आता रसमिसळ नको म्हणून या ठिकाणी आपण एक तात्पुरता उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. भारतातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती. तर गंगा, जी 2510 किलोमीटर 2510 किलोमीटर 2510 km ही सर्वाधिक लांबीची नदी भारतातील आहे, जी आहे गंगा. गंगा नदीचा उगम कोठे होतो. तर कुमाऊ हिमालयात गंगोत्री या हिमनदीपासून गंगा नदीचा उगम होतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, गंगा नदीचा उगम कोठे होतो. तर कुमाऊ हिमालयात गंगोत्री या हिमनदीपासून गंगा नदीचा उगम होतो. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की कन्फ्युजन क्रिएट होतं अलाहाबाद आणि ऋषिकेश या 2 नावांवरून. तर गंगा नदी मैदानी प्रदेशात कुठे प्रवेश करते. तर ती ऋषिकेश या ठिकाणी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, गंगा नदी मैदानी प्रदेशात कुठे प्रवेश करते. तर ऋषिकेश येथे. त्याच्यानंतर गंगा नदीची प्रमुख उपनदी कोणती. तर गंगा नदीची प्रमुख उपनदी आहे यमुना आणि ही यमुना आणि गंगेचा संगम कुठे होतो. तर तो होतो अलाहाबाद या ठिकाणी. यमुना नदीचा उगम कोठे
होतो. तर यमुना नदी आपण पाहिलं नकाशामध्ये की पॅरलल किंवा अतिशय समांतरपणे ती अलाहाबाद पर्यंत हिमालयामधून, कुमाऊ हिमालयामधून किंवा गढवाल हिमालयामधून वाहत अलाहाबाद पर्यंत येते, समांतर वाहते. त्यांच्यामध्ये 150-200 किलोमीटरचं अंतर आहे. ती समांतरपणे वाहत येते, नंतर अलाहाबादला मिळते. तर यमुना नदीचा उगम कुठे होतो? तर गढवाल प्रदेशामध्ये यमुनोत्री येथे यमुना नदीचा उगम होतो. यमुना नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या? तर चंबळ, बेटवा आणि केन ह्या ज्या अलाहाबादच्या अगोदर यमुनेला मिळतात, या चंबळ, बेटवा आणि केन या यमुना नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. चंबळ, बेटवा आणि केन या नद्यांचा उगम कोणत्या पर्वतात होतो? तर चंबळ, बेटवा आणि केन या नद्यांचा उगम हा विंध्य पर्वतात होतो. आपण खूपदा पिक्चर मध्ये पाहिलंय पहा की चंबळचे डाकू हा जो काही शब्दप्रयोग वापरतात किंवा चंबळ हे डाकूंसाठी प्रसिद्ध होतं आणि आहे देखील. तर या चंबळ नदीचा जो काही उगम आहे, बेटवा नदीचा उगम आहे, केन नदीचा उगम आहे, तो कुठे होतो? तर विंध्य पर्वतामध्ये होतो. त्याच्यानंतर 16वा प्रश्न आहे, यमुना व गंगेच्या संगमानंतर कोणत्या प्रमुख नद्या गंगेस मिळतात? तर आपण पाहिलं घागरा, गंडक, कोसी या नद्या ज्या काही पंखाकृती मैदान शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी तयार केलेलं आहे यांनी. तर या घागरा, गंडक, कोसी या नद्या अलाहाबाद नंतर आणि म्हणजेच गंगा यमुनेच्या संगमानंतर गंगेस मिळतात. घागरा, गंडक, कोसी या नद्यांनी कुठे पंखाकृती मैदानांची निर्मिती केली आहे? तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे पहा, ध्यानात ठेवा, ज्या हिमालयाच्या सर्वात कमी उंचीच्या पर्वतरांगा आहेत ज्यांना आपण शिवालिक टेकड्या म्हणतो, ज्या हिमालयाच्या मुख्य रांगांपासून दक्षिणेला आहेत, त्याच शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी या घागरा, गंडक आणि कोसी या नद्यांनी पंखाकृती मैदानांची निर्मिती केलेली आहे. पात्रे बदलण्यासाठी कोणत्या नद्या प्रसिद्ध आहेत? तर कोसी आणि गंडक या नद्या पात्रे बदलण्याच्या प्रवृत्तीशी संबंधित आहेत किंवा या नद्या पात्रे बदलण्याच्या प्रवृत्तीमुळे प्रसिद्ध आहेत. हिमालय पर्वतातील गंगा नदीची पूर्वेकडील उपनदी कोणती? नकाशावर पाहिलंय आपण पहा, हिमालय पर्वतातील गंगा नदीची पूर्वेकडील उपनदी आहे पहा, महानंदा. त्यानंतर गंगेचा मुख्य प्रवाहापासून कोणता प्रवाह शेवटच्या टप्प्यात वेगळा होतोय? तर हुगळी किंवा हुबळी हा प्रवाह या ठिकाणी वेगळा होतोय. त्यानंतर बांगलादेशातील गंगा नदीची प्रमुख उपनदी कोणती? तर ब्रह्मपुत्रा नदी ही बांगलादेशातील गंगा नदीची प्रमुख उपनदी आहे. गंगा नदी अनेक प्रवाहांनी बंगालच्या उपसागरास का मिळते? तर सागर जलाच्या लाटांच्या प्रवाहामुळे. याचा आम्ही वारंवार उल्लेख आपल्या लेक्चरमध्ये केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील भागामध्ये. कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा लेक्चर कसा वाटला. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी निश्चितपैकी सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढील भागामध्ये.